विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सह्याद्री ट्युटोरियल्स तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही जी दिवाळी आहे ना, वेगळी दिवाळी आहे. अभ्यासाची दिवाळी आहे. तुम्ही बोलला होता मला, बरोबर आहे. आणि आपण एन्जॉय करत, अभ्यास करत ही दिवाळी साजरी करतोय. पण इथे तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. खूप महत्त्वाची रिक्वेस्ट करायची आहे. ती, की या दीपावलीला तुम्ही धन्यवाद म्हणायला शिकायचंय. हां, धन्यवाद. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. थँक यू, धन्यवाद. हा शब्द एवढी जादू आहे ना, की विचारूच नका. पण इथं कुणाला धन्यवाद म्हणायचंय? सांगतो नीट लक्ष द्या. मी तुमचा 1-2 मिनिटच वेळ घेणार आहे. लक्षात घ्या, जास्त वेळ मी घेणारच नाहीये. कुणाला धन्यवाद म्हणायचंय? सांगतो. आई-वडिलांना. का धन्यवाद म्हणायचंय? कारण हे जे आपण आता जगतोय, तुम्ही जे लाईफ एन्जॉय करताय, हे केवळ त्यांच्यामुळंच, त्यांच्यामुळंच. कुठलीही गोष्ट पालकांनी तुम्हाला कमी पडून दिलेली नाहीये. जे मागल ते तुम्हाला मिळालेलं आहे. पण एक रिक्वेस्ट करतोय, बघा राग मानून बिलकुल घेऊ नका. थोडंसं बोला पालकांशी, की त्यांना त्यांच्या काळात या गोष्टी मिळाल्या होत्या का? नाही. आमच्या जनरेशननं खूप स्ट्रगल केलंय. आमच्या अगोदरची जनरेशन तर विचारूच नका. सगळं कष्टातून उभा केलंय. पण कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. तर तुम्ही एखादी गोष्ट आम्हाला मागितली, तर आम्ही नाही म्हणणार आहे का? नाहीये. तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही प्रोव्हाईड करतोय. पण आमच्या पण काही अपेक्षा आहेत. कोणत्या अपेक्षा आहेत? काय अपेक्षा आहेत आमच्या? काय आम्ही तुमच्याकडून अपेक्षित करतोय? तुमचं सुंदर भविष्य. बरं या भविष्यासाठी काय केली पाहिजे? धडपड केली पाहिजे. कोणी? तुम्ही केली पाहिजे. मग काय करतोय? दिवाळीच्या सुट्टीला घरी आलाय. ओके. सकाळपासून आलाय, मित्रांच्याबरोबर फिरतोय, मोबाईलमध्ये गेम खेळतोय, पुस्तक उघडतच नाही. मग आता काय पाहिजे? बघा, प्रत्येक पालक हा आपल्या विद्यार्थ्याचे, मुलाचे लाडच करत असतो. आम्हाला तुमची काळजी असतेच. पण जर तुम्ही काहीच करत नसाल ना, तर कुठेतरी चिड होऊ शकते ना. मग ती वेळ येऊच द्यायची नाहीये लक्षात घ्या. तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बिलकुल ब्रेक घ्यायचा नाहीये लक्षात घ्या. बरं सकाळी पहाटे उठा. सकाळची ते अंघोळ दिवाळीची अंघोळ असते पहाटे. आई तुम्हाला उठणं वगैरे लावेल, सगळ्या गोष्टी ठीक आहे. नवीन कपडे घालणार, फटाकडे उडवा. मित्रांच्यावर सकाळचा वेळ एन्जॉय करा. पण दुपारी दुपारी झोपण्यासाठी आपण घरी गेलेलो नाहीये. त्यावेळेस थोडासा अभ्यास करा. मी तुम्हाला सांगतो आपल्या कोर्सवरचा कुठलाही व्हिडिओ मी थांबवलेला नाहीये लक्षात घ्या. ओके, कोणताही. म्हणजे तुम्हाला सांगतो आज सोमवार आहे ना, तर तुम्हाला आजचे सगळे 3 लेक्चर्स मिळालेले आहेत. तुम्हाला ते बघायचे आहेत, नोट्स बनवायच्या आहेत. ओके. संडेच्या टेस्टची जोरात तयारी करायची आहे. जर टेस्ट कुठल्या मिस झाल्या असतील, तर त्या सुद्धा द्यायच्या आहेत. पण सुरुवात कशाने केली आपण? धन्यवाद. आता तुमच्या लक्षात आलं का? आता तुम्हालाही तुमच्या येणाऱ्या पुढच्या जनरेशनला असंच चांगलं ठेवायचं असेल, त्यांच्यात बघा मी फार पुढचं बोलतोय लक्षात घ्या, पण हे इम्पोर्टंट आहे. आता जर कष्ट घेतले रिअॅलिटीमध्ये, पालकांच्या अनुभवाचे बोल असतात. बघा बरेच वेळा पालक तुम्हाला म्हणले असतील, की "आत्ता कष्ट घे, पुढचं आयुष्य सुखात जाईल." पण आत्ता एन्जॉय करत बसला, फिनिश. पुढं काही नाही लक्षात घ्या. वेळ एकदा निघून गेली, की परत पश्चाताप करण्यात काहीही अर्थ नसतो. सिरियसली काही अर्थ नाहीये पुन्हा रडत बसण्यात लक्षात घ्या. बरं आता प्रॉब्लेम कुठे आहे माहितीये का? की सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की परीक्षा जवळ आलेली आहे. अरे परीक्षा जवळ आली याचा अर्थ एक परीक्षेचा तणाव येणार आहे. अरे तो तणावच आपल्याला अभ्यासाला बसवणार आहे. तोच आपल्याला पुढे नेणार आहे. अरे जेवढा तुम्हाला मी गंमत सांगू का? एक नेहमीचं वाक्य आहे बरं का. एक मुलांचं नेहमीचं वाक्य आहे बरं का. बोर्डच्या एक्झामच्या मधलं वाक्य दरवर्षी मी ऐकतो मुलांकडून. कुठलं सांगू का? मुलं म्हणतात, "सर, मी असा अभ्यास पहिल्यापासून करायला पाहिजे होता. किती मला मार्क चांगले पडले असते." म्हणजे बघा, की एक्झामच्या काळात जीव तोडून अभ्यास करतात मुलं बरं का. सिरियसली करतात. एकदम फुल कॉन्सन्ट्रेशन असतं. मग त्यावेळेस असं वाटायला लागलं असतं, की सुरुवातीपासून अभ्यास मी का नाही केला? तर मी तुम्हाला सांगू का? हे सुरुवातीपासून करणारे फार थोडी लोकं असतात रे. हां, फारच थोडी लोकं असतात. आपल्याला त्यांच्यातलं बनायचंय. आपल्याला त्यांच्यातलं बनायचं आहे. अजून आत्ता भरपूर वेळ आहे. खूप वेळ आहे. मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आहे, ऑक्टोबर संपला? नाही, आहे थोडे दिवस आहेत ना. नोव्हेंबर आहे, डिसेंबर आहे, जानेवारी आहे, फेब्रुवारी आहे, मार्च आहे, एप्रिलमध्ये सी असणार आहे. ती काय 1 एप्रिल असणार नाहीये. एप्रिलचे पण 10-15 दिवस मिळणार आहेत आपल्याला. बोर्डच्या एक्झाम बरोबर सी स्टडी कशी करायची आपले व्हिडिओ अपलोडेड आहेत. YouTubeवर प्लेलिस्ट आहेत. आपलं ॲप डाउनलोड करा लक्षात घ्या. वेगवेगळ्या बॅचेस आहेत त्याच्यात पेड कोर्सेस आहेत. पण मी तुम्हाला सांगू का? मी आनंदी आहे. मी आनंदी खूप आहे, कारण दरवर्षी मी ग्रोथ बघतोय. दरवर्षी. मी दरवर्षी मुलांच्यात झालेल्या सुधारणा बघतोय. का? माझं लास्ट टाईम काय चुकलं, मग यावेळेस काय करता येईल आपलं, ओके. मग पुन्हा प्रयोग करतोय मी आणि त्यात मला यश मिळतंय. रिझल्ट वाढत चाललाय लक्षात घ्या आणि मला एक वेळ अशी आणायची, की सगळ्यांचा रिझल्ट लागेल. हां,
इथे काय होतंय, की मुलांची संगत चुकते. आळस करतायत. पालकांचे अति लाड होतायत. ओके. काही वेळेस आई मुलाची जास्त बाजू घेते. पोरगं शिकलं नाही तर नाही शिकल. ओके. काय माझ्या पोराला बोलायचं नाही. ओके. असे पण डायलॉग मी ऐकलेत. म्हणजे फार काही ठिकाणी पालकांच्या चुका आहेत बरं का. पण आपल्याला काय करायचंय आता? आपल्याला आपल्या भविष्याचा विचार करायचा ना, अभ्यासाला लागायचं. ओके. चुकीची संगत असेल तर मित्र तोडायचे नाहीयेत. असू दे ते मित्र आहेत. पण त्यांना टाळायला शिका. नाही मला अभ्यास करायचा आहे. ते तुम्हाला फिरायला बोलवतील, एन्जॉय करायला इकडं-तिकडं टाईमपास करायला बोलवतील म्हणूया आपण. नाही. आणि चुकीच्या कुठल्या गोष्टीत तर अडकायचंच नाही बरं का लक्षात घ्या. हे वय अतिशय महत्वाचं आहे. करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं आता थोडा म्हणत-म्हणत तुमचा खूप वेळ घेतला बरं का. मग दिवाळी सुट्टी एन्जॉय करा. धन्यवाद. तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय म्हणून तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद म्हणतोय. हे जे युनिव्हर्स आहे, विश्व आहे, सगळ्याला मी धन्यवाद म्हणतोय. कारण माझं लाईफ इतकं छान सुरू आहे. माझा अभ्यास एकदम छान सुरू आहे. माझे जसे प्लॅन आहेत ते सगळे सक्सेसफुल ठरतायत. तुम्हाला असे अफर्मेशन्स द्यायचे आहेत लक्षात घ्या. एक थोडा वेळ काढून YouTubeवर तसे व्हिडिओ शोधा. तुम्हाला वाटेल काय पण सांगतायत, पण नाही त्यात जादू आहे. मी प्रत्येक गोष्ट रिअलाईज केली. मी जे ठरवलंय तसंच झालंय. ओके. मी माझी स्वप्न आहेत ती सगळी पूर्ण झालेली आहेत. मग तुमची पण व्हावीत ना? ओके. मग चला हॅपी दिवाळी. ऑल द बेस्ट.